लग्न कधी होईल याची वाट बघणारा तो मारुती आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यात लग्न होत नसल्यामुळे, मनासारखी मुलगी भेटत नसल्यामुळे तो बिचारा सध्या शांत आहे. तुला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मी इकडे देणार? एकदा तुम्ही पहा थिएटरमध्ये जाऊन, आमचं अपील आहे म्हणून. दुसऱ्यांदा तुम्ही स्वतः जाल, कारण ही फिल्म अशी आहे जिची रिपीट व्हॅल्यू नक्की आहे. लग्नाचा सीझन सुरू आहे, लग्नाचे मुहूर्त निघत आहेत आणि याच मुहूर्तावर लग्न कल्लोळ मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आणि या लग्न कल्लोळची टीम आपल्या TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये आलेली आहे. माझ्या बाजूला तुम्ही पाहताय एनर्जेटिक सिद्धू सर आहेत, आपले डिरेक्टर साहेब आहेत आणि गोड मयुरी आलेली आहे. आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. सिद्धू दादा, तुझी एनर्जी, तुझा जो पॉवर पॅक्ट जो काही परफॉर्मन्स असतो तो इतर चित्रपटांमध्ये दिसत असतो, पण या चित्रपटामध्ये सिद्धू दादा थोडासा शांत, वेगळ्याच स्वरूपात दिसतोय. काय नेमकं त्यामागचं कारण आहे? नाही, कारण हे आहे की तो जो मारुती जो शांत तुम्हाला दिसतो, फक्त शांत नाही आहे तो बिचारा साधा भोळा, लग्न कधी होईल याची वाट बघणारा तो मारुती आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यात लग्न होत नसल्यामुळे, मनासारखी मुलगी भेटत नसल्यामुळे तो बिचारा सध्या शांत आहे. पण जे गाणं चाललं आहे, जे धिंगाणं घालतं आहे झणझणल्या काळजामध्ये, त्यात मला मयूर सरांनी माझ्यासाठी ते गाणं केलं असं म्हणूया आपण. आणि ते गाण्यामध्ये सिद्धार्थ जाधव धिंगाणात घालतो आहे खऱ्या अर्थाने. पण मला खूप वाटायचं की आपल्यासाठी पण एक असं गाणं असावं जिथे ना आपण फुल धिंगाणा नाचतो. म्हणजे नाचायला आवडतंच, इव्हेंटमध्ये नाचतो, सिनेमात नाचतो, पण एक आपलं असं गाणं, त्यात आदर्शचा कडक आवाज आहे. मला त्यावेळी ती एक त्याच्या आवाजाची, स्वप्नील प्रफुल्लच्या म्युझिकची एनर्जी, आणि त्यात माझी त्यात प्रिन्स सर जे आमचे कोरिओग्राफर आहेत, तो ओव्हरऑल ती एनर्जी तुला त्या गाण्यामध्ये दिसेल. पण सिनेमामध्ये मात्र तो सिद्धार्थाचं जे पात्र साकारतो आहे मारुती, तो मात्र संयमी, प्रेमळ, सिद्धार्थ जाधव सारखाच. पण निश्चितच तो किती काय बोलूया, त्याचा आलेख असा म्हणजे चढता आणि पडता असं म्हणूया आपण. तो काय म्हणतो, त्याला काय म्हणतात ग, ग्राफ असतो ना, तो ग्राफ त्या सिनेमात खूप छान पद्धतीने त्या व्यक्तिरेखेला मिळाला आहे. त्यामुळे जशा इतकी वर्ष सिनेमात काम करताना प्रत्येक व्यक्तिरेखा माझ्या जवळची आहे, तितकीच हा मारुती आहे. कारण त्याची आई प्रिया बेर्डे आहे, त्यामुळे ते एक वेगळंच झोन आहे. तो ज्या मुलीच्या प्रेमात पडतो आहे आणि ज्या मुलीला मिळवण्यासाठी तो जी काय लग्न कल्लोळमध्ये धडपड करतो आहे, ती मयुरी देशमुख आहे. ज्याच्याबरोबर कॉम्पिटिशन करतो आहे तिला मिळवण्यासाठी, तो भूषण प्रधान आहे. भाई, म्हणजे केवढी व्हरायटी आणि केवढं कॉम्पिटिशन, केवढ्या हॅपनिंग गोष्टी लग्न कल्लोळमध्ये आहे. त्यामुळे तो जरी शांत असला तरी ते पात्र शांत आहे. सिद्धार्थ जाधव तसाच आहे जसा असतो माणूस म्हणून, पण ते पात्र साकारायला सिद्धार्थ जाधवला खूप बरं वाटलं आहे, मजा आली आहे. आणि आज तो सिनेमा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे, याचा आनंद दुप्पट आहे माझ्यासाठी. आपला सिद्धू दादा एनर्जेटिक पॉवर पॅक्ट आहे हे सगळं प्रेक्षकांना माहिती आहे. पण जर चित्रपटातली हिरोईन पाहिली तर गोंडस, फार सुंदर अभिनेत्री आहे आणि शांत संयमी स्वभावाची आहे. सिद्धू दादासोबत जुळवून घेताना किती अवघड चॅलेंज होतं तुझ्यासाठी? अरे बापरे, मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मला प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये द्यावं लागणार आहे. नाही, अजिबात कठीण नव्हतं, कारण तू ज्या पद्धतीने पाहिलंस त्याची एनर्जी सगळ्यांना सामावून घेणारी आहे. तर तुम्हाला आपोआप तुम्ही त्याच्या एनर्जीला मॅच होता, तो तुमच्या एनर्जीला मॅच होतो आणि ते सगळं, एक मिनिट, हां ओके, आपोआप ते समीकरण छान जुळून येतं. त्यामुळे फार प्रयत्न करावे लागत नाहीत. आणि रिअल लाईफमध्ये जरी तुला मी अशी शांत, संयमी, गोड वाटत असली तरी श्रुती जे माझं पात्र आहे लग्न कल्लोळमध्ये, ते गोड आहे पण शांत संयमी अजिबात नाही आहे, खूप इम्पल्सिव्ह आहे. आणि कल्लोळ जो काही झाला आहे या फिल्ममध्ये, तो श्रुतीच्या स्वभावामुळे, तिच्या अल्लडपणामुळे, तिच्या प्रेमामुळे, तिच्या काही बाबतीतल्या इनडिसायसिव्हनेसमुळे झालेला आहे. आणि त्यात तिला साथ मिळते तिच्या आजीची, जे पात्र विद्या करंजीकर यांनी केलं आहे. म्हणजे ती आजी अशी की तुम्ही बॉयफ्रेंड प्रॉब्लेम्स, कुठलेही प्रॉब्लेम्स तिला जाऊन सांगू शकतात, असं खूप धमाल पात्र आहे. सो आजी आणि नात त्यामुळे सगळा तो कल्लोळ तयार झालेला आहे. तर अशी ही एक अत्यंत गोड रोमॅन्टिक फिल्म, रॉमकॉम आम्ही बनवलेली आहे. त्या रॉमकॉममध्ये सगळं आलं आहे, सगळं. म्हणजे एका छान कमर्शियल एंटरटेनिंग फिल्ममध्ये जे काही लागतं, तर छान गाणी आहेत,
छान रोमॅन्स आहे, सिच्युएशनल कॉमेडी आहे, असं सगळं एक कम्प्लीट पॅकेज आम्ही तुमच्यासमोर आणलं आहे. नाही, याचंच एक एक्सटेंडेड उत्तर की हे इतके ऑपोजिट लोक एकत्र, असं तुझा जो प्रश्न आहे. मी जेव्हा नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेत होते तेव्हा आम्हाला शफात खान सर हे प्ले रायटिंग ग्रामर शिकवत होते. त्यात त्यांनी पहिला मुद्दा सांगितला की एक चांगली इंटरेस्टिंग स्क्रिप्ट लिहायला जर तुमच्याकडे 2 अतिशय कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आले एकत्र तर आपोआप सगळं घडतं त्याच्यात. मग फ्रिक्शन येतं, इंटरेस्ट निर्माण होतो, कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो आणि मग तुम्हाला ती स्क्रिप्ट बिल्ड करणं अजून इझी जातं, अजून इंटरेस्टिंग जातं, कारण की ऑलरेडी 2 विरुद्ध पात्र एकत्र आलेले आहेत. सो मला वाटतं त्यामुळे सुद्धा या फिल्मची ताकद हीच आहे की ॲब्सल्युटली कॉन्ट्रास्टिंग पात्र खूप वेगळ्या पद्धतीने एकत्र आलेत. म्हणजे ते तुला आत्ता आम्ही दिसताना पण वेगळे दिसतो, डिमिनर वाईज, आमच्या एनर्जी वाईज. फिल्ममध्ये तर ते अजून इंटरेस्टिंगली पेरलं आहे. त्यामुळे ती जस्ट त्यांना एकत्र बघताना जी मजा येते ना, ती फारच निराळी आहे. हे जे काय तुम्ही म्हणालात की ते कॉन्ट्रास्ट हे याच्यावरून एक असं म्हटलं जातं की एक रिलेशनशिप असतं, एक जे कपल असतं ते असं म्हणतात की अपोजिट्स अट्रॅक्ट. मग या ट्रायंगलमध्ये तुम्हाला सिद्धार्थ सरांना चूज करणं हे जास्त इझी पडलं का? कारण भूषण झाले ते संयमी तुमच्यासारखेच होते, पण हे थोडे विरुद्ध आहेत. तुला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मी इकडे देणार? 1 मार्चला तुम्हाला सगळ्यांना याचं उत्तर कळेल की श्रुतीला अथर्व आवडलाय का मारुती, कोण नेमकं कोणाच्या गळ्यात तिने नेमकी मार टाकली, 1 मार्चला करणार आहे. तर आता मयूर सर, मला तुम्हाला विचारायचं, तुम्हाला काय वाटतं, मारुती की अथर्व कोण असेल श्रुतीचा साजना? नाही, मुळात ही जी चर्चा सुरू आहे ना, ती आपली चर्चा सुरू आहे सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख आणि भूषण प्रधान यांच्याबद्दल. पण चित्रपटामध्ये सिद्धू सर नाही आहेत, ही इज मारुती. आणि तीच खरी गंमत आहे की आपण हॅशटॅग आपला सिद्धू म्हणून या माणसाला जे आपण ओळखतो, तर त्यातही किती स्थिरपणा आहे, सावधपणा आहे, किती संयम आहे, हे मला वाटतं खऱ्या अर्थाने सिद्धू सरांनी मारुती ह्या पात्रातून लोकांना दाखवलं आहे. दिसेल म्हणजे ते 1 मार्चनंतर तुम्हाला एक वेगळा सिद्धार्थ जाधव, म्हणजे आजपर्यंत आपण त्यांना इवन सिरियस रोलमध्येही बघितलं आहे. मी खूप मोठा फॅन आहे. त्यांनी एक पात्र केलं होतं पारद सिनेमामध्ये, सर तुम्ही जे पात्र केलं होतं तेव्हापासून मला कळालं की सिद्धार्थ जाधव फक्त कॉमेडी नाही आहे, म्हणजे फक्त एवढंच समीकरण नाही आहे सिद्धार्थ जाधव म्हणजे कॉमेडी. अर्थात मी त्यांचा फॅन त्यांच्या कॉमेडीमुळेच आहे. त्यांची नाटकं बघून म्हणजे जे काही इम्प्रेशन त्यांचं आहे ते जनरली 90% लोकांचं तेच आहे. पण मग दिग्दर्शक म्हणून जेव्हा हे कास्टिंग सुरू होतं त्यावेळी मला हे होतं की चला सिद्धू सरांना घेऊन आपल्याला हा सिनेमा करायचा, कारण त्या पात्राची ती गरज आहे. आणि सिद्धू सरांनी कॉमेडी केलं आहे, खूप छान कॉमेडी करतात. त्याच ताकदीने त्यांनी निगेटिव्ह रोल्सही केलेत. पण हा जो मारुती आहे त्याची धाटणी कम्प्लिटली डिफरंट आहे आणि ती त्यांनी इतक्या ताकदीने उतरवली आहे की आपण त्या क्षणापुरतं विसरून जातो की समोर परफॉर्म करणारा ॲक्टर हा सिद्धार्थ जाधव आहे. आपण मारुती म्हणून त्या पात्राला बघतो आणि हीच खरी सर्वच पात्रांनी, सर्वच कलाकारांनी त्या पात्राला ज्या प्रकारे न्याय दिला आहे की तसंच आहे. आपण पडद्यावर जेव्हा बघणार त्यावेळी आपण सिद्धार्थ जाधव बघत नसणार आहे, मयुरी देशमुख तिथे आपण बघणार नाही आहेत, श्रुती बघू, मारुतीच दिसेल आणि प्रत्येकजण त्या कॅरेक्टरला कुठे ना कुठे रिलेट नक्की करेल. इतकं साधं सरळ पद्धतीने स्टोरी मांडलेली आहे. ॲक्च्युली मला तुमचं इंट्रोडक्शन एका वेगळ्या पद्धतीने करून द्यायचं होतं, पण मयुरी मॅमने डायरेक्ट प्रश्न विचारला. आपल्यासोबत डॉक्टर डिरेक्टर आहेत, तुम्ही डॉक्टर होतात, पण तुम्ही डॉक्टर असताना चांगलं प्रशस्त हे जे फील्ड आहे, हे जे फील्ड आहे, प्रोफेशन आहे, ते एकदम प्रशस्त आहे. पण त्यामधून तुम्हाला डिरेक्शनकडे, फिल्मकडे कसं वळावं वाटलं? नाही, डॉक्टर मी अजूनही आहे. म्हणजे मी गायनेकोलॉजिस्ट आहे. आमचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. कोपरगावला मी प्रॅक्टिस करतो आणि राहायलाही मी बेसिकली कोपरगावलाच आहे. पण मुळातच मला नाटकाची आवड ही माझ्या कॉलेज डेजपासून आहे. तर नाटक, एकांकिका, स्पर्धा करत 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 हा जो इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि त्यानंतर
म्हणजे खरं तर मी विचारही केला नव्हता की ह्याचं कॅनव्हास इतकं मोठं होईल की आपण कधीतरी मोठ्या पडद्यावरती दिसू किंवा आपण ह्या लोकांसोबत आपल्याला काम करण्याची संधी मिळेल. तर निर्मिती करण्याचा मला चान्स मिळाला हे तर खरंच माझं भाग्य, मी म्हणतोच प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये. पण त्यासोबत सहदिग्दर्शकाची भूमिका मला पार पाडायला मिळाली आणि एवढ्या दिग्गज म्हणजे कलाकारांची नावं घेऊ आपण तेवढी कमी आहेत. स्टार स्टडेड फिल्म आहे लग्न कल्लोळ. सिद्धार्थ जाधव आहे, मयुरी देशमुख आहे, भूषण प्रधान आहे, भारत गणेश पुरे सर आहेत, विद्या करंजीकर मॅम, प्रियाताई बेर्डे, सुप्रिया कर्णिक, प्रतीक्षा लोणकर ताई आहेत. तर ही इतकी मातब्बर, अमिता कुलकर्णी, डॉक्टर आशिष गोखले, तो पण डॉक्टर आहे, मयुरी सुद्धा डॉक्टर आहे. तर अशी म्हणजे खऱ्या अर्थाने ही कास्टिंग जुळवली गेली. त्या मागचा एक थॉटच तो होता की असे कलाकार आपण घेऊयात ज्यांनी सोबत काम फार कमी केलं आहे, एकत्र एका पडद्यावरती त्यांनी खूप कमी वेळा किंवा क्वचितच कधीतरी शेअरिंग केलं आहे. तर हा थॉट घेऊनच आम्ही ही कास्टिंगच्या तयारीला लागलो आणि त्यामागे ऑब्व्हियसली होतंच की ह्या पात्राला साजेसं कॅरेक्टर प्ले करणारा ॲक्टर कोण, तर त्या मागे थॉट्स होते. आणि योगायोगाने सर्व स्टारकास्ट जुळून आली आहे आणि त्यांचं काम 1 मार्चला आणि तिथून पुढे रसिक मायबाप प्रेक्षकांना ते बघायला मिळणारच आहे थिएटरमध्ये. आणि आम्हाला पक्की खात्री आहे की प्रेक्षकांना आमचा हा लग्न कल्लोळ नक्कीच भावणार. तुमचा हा पहिलाच चित्रपट आहे, म्हणजे दिग्दर्शकाच्या रूपात म्हणू आपण की तो पहिलाच चित्रपट घेऊन येत आहे. मग पहिल्याच चित्रपटात लग्न हा विषय का निवडला? कारण मला असं वाटतं की म्हणजे बाकीच्याही आहेत बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी, पण 2 महत्त्वाचे टप्पे आपल्याला आयुष्यात असे असतात की जे माणूस म्हणून आपल्याला ओळख देतात. एक आपला जन्म आणि दुसरं आपला पुनर्जन्म म्हणजे लग्न. पुनर्जन्म याच्यासाठी की लग्न होईपर्यंत फक्त आपण एक कॅरेक्टर प्ले करत असतो. मग ते फक्त आपल्या घरापुरतं आपण आपल्या घरातला मुलगा किंवा मुलगी म्हणून आपण ते वावरत असतो. पण लग्नानंतर ज्या काही आपल्या आयुष्यात ॲडजस्टमेंट्स येतात त्या आपसूक येतात, कराव्या लागतील किंवा कराव्या लागतात अशातला भाग नाही, पण त्या आपसूक येतात. तर त्या झालेल्या बदलांना सामोरं जाताना आपण माणूस म्हणून जे इव्हॉल्व्ह होतो, त्यामुळे मी त्याला तसं म्हणालो की पुनर्जन्म. तर जन्म आणि लग्न, तर त्यामुळे तो थॉट होता की ह्या आधी नरेशन्स मी ऐकले होते, 2-3 स्टोरीज ऐकल्या होत्या, पण त्या तितक्याशा भावल्या नाही. आणि लग्न म्हटलं की आपण आपल्या फॅमिलीमध्ये कुठेतरी ते कोरिलेट करतो. आपण प्रत्येक फॅमिलीतले प्रत्येक फंक्शन्स लग्न अटेंड केलेले असतात, त्यातल्या गमती आपल्याला माहीत असतात, फक्त ते आपण ह्या वेने बघत नाही. तर म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला नोटीस करत असेल तर कदाचित त्याला फक्त नोटीस करतो, पण ह्या चित्रपटाद्वारे आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की ते लग्न आणि ती जुळवाजुळव आणि तो गोंधळ यामध्ये फॅमिलीतल्या प्रत्येकाचा काय रोल असतो आणि तो रोल निभावत असताना समोरच्या व्यक्तीसाठी ते कसं अडचणीचं म्हणा किंवा कसं तारांबळ उडवणारं असू शकतं, हे एक गोड पद्धतीने साध्या सरळ पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जसं की आपले डिरेक्टर सर म्हणालेत की लग्न म्हणजे मोठी जबाबदारी असते. आता रिअल लाईफमधून तुम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. रिअल लाईफमध्ये पण फार छान गोंडस 2 मुली आहेत, फार सुंदर संसार चाललाय. तुम्हाला काय वाटतं की लग्न किती मोठी जबाबदारी आहे? नाही, अरे खूप मोठी जबाबदारी असते. आणि लग्नानंतर जेव्हा आपल्याला बाळ होतं ते तर म्हणजे वेगळ्याच लेवलचं असतो. आपण म्हणजे मी एवढा उथळ होतो, पण म्हणजे लग्नानंतर माझं करिअर सुरू झालं, तृप्तीने व्यवस्थित सांभाळलं. पण इरासोरा आल्यानंतर आयुष्यात मी आणखीन जबाबदार झालो गं. म्हणजे आणि मी बेजबाबदार झालो. मला 2 मुली झाल्या. नाही पण मला म्हणजे मी ना एक फिल्म होती, त्या फिल्ममध्ये ना माझी एंट्री होती. मी गच्चीवर होतो, 8 का 9 माळ्याच्या बिल्डिंगच्या गच्चीवर होतो आणि सिंगल हार्नेसने मी खाली जंप मारली होती. आणि ती एंट्री अशी होती की तो त्या गाडीवर लँड होतो आणि गाडीच्या काचा अशा फुटतात आणि सिद्धार्थचा रिव्हील होतो. सो स्वरा व्हायच्या अगोदर हे मी उत्साहाने केलं होतं, सिंगल हार्नेसचा, डबल पण नाही. म्हणजे हार्नेस सुटला की डायरेक्ट आणि पण नंतर जेव्हा अशा काही गोष्टी करायच्या, स्टंट किंवा अशा गोष्टी आल्या ना, तेव्हा मी खूप टाळायला लागलो की नाही बाय, इंजुरी नको. कारण तुमचं आयुष्य लग्नानंतर तुमच्या पार्टनरसाठी जगणं होतं. आणि एकदा तुमच्या आयुष्यात ही अशी काहीतरी छान गोंडस व्यक्ती आली, बाळ आलं की मग तुमचं आयुष्य त्यांच्यासाठी असतं. त्यामुळे लग्न आणि बाप पण किंवा पालकत्व ही खूप मोठी जबाबदारी आहे.
आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातलं पालकत्व माझ्या मुलींमुळे जास्त एन्जॉय करतो मी, कारण त्या हा आपला बाबा आहे असं करून त्यांचं जे होतं आहे त्यांनी मी जाम एन्जॉय करतो. मी खरं सांगू तर इरा स्वराच्या पेक्षा लहान मी आहे. मी खरं सांगतो काही पिक्चर मला पाहिजे असतात म्हणून मी त्यांना घेऊन जातो. हा ॲनिमेशन पिक्चर मला चला आपण जाऊया असं लायन किंग मला पण बघायचं होता आत्ता आलेला, मग मी इरा स्वराला घेऊन गेलो होतो. तो पण आमची गट्टी खूप छान आहे आणि मला वाटतं की त्यांचा बाबा लहान आहे हे त्यांना माहिती आहे म्हणून ते जास्त छान पद्धतीने मला रिसीव्ह करतात. तर ही ओव्हरऑलच खूप गोष्ट माझ्या आयुष्यात खूप हॅपनिंग आहे. त्यांनी ट्रेलर पाहिला की नाही, किंवा जे गाणं आलंय ते पाहून त्यांचे एक्सप्रेशन्स काय होते? ते दोघे एन्जॉय करतात ते गाणं. झणझणल्या काळजावरती तर म्हणजे आता मला फक्त पूर्वी मी रील टाकायचो असतो इराबरोबर, पण आता परीक्षा आणि सगळ्या गोष्टींमुळे थोडं थांबावं लागतं आहे, साहेबांच्या तारखा मिळत नाही आहेत. पण ते त्या एन्जॉय करतात, त्यांना आवडतं. आणि त्यांना मी काम करणं फक्त मी इमोशनल काम केलं की इरा येते माझ्याकडे डोळे बिळे वगैरे असे तिचं होतं ते. पण हॅपनिंग आहे रे, मला खूप बरं वाटतं की त्यांना आवडतं आहे. आणि जशी माझी तृप्ती माझी क्रिटिक्स होती जी स्पष्ट सांगायची की तिला काम आवडलं किंवा नाही आवडलं की आवडलं, तसं इरा स्वरांचं पडतं. स्वरा जरा जास्त बाबा मजा नाही असं तिचं स्टेट असतं. इरा जरा आपले इमोशनल. पण त्या दोघींसाठी त्या दोघींची प्रतिक्रिया बरे ते लहान असतील तरी माझ्यासाठी खूप मॅटर करतं. या चित्रपटाच्या माध्यमातून 2 हिरो एका हिरोईनच्या मागे आहे. कुणाशी लग्न करणार हे तुम्ही म्हणालात की 1 मार्चलाच कळणार आहे, पण शूटिंग दरम्यान या दोघांपैकी कुणी जास्त त्रास दिला किंवा दोघांपैकी कोण जास्त सपोर्टिव्ह होतं? कुणीच त्रास दिला नाही, दोघंही सपोर्टिव्ह होते. कारण मुळात ते शेड्यूल इतकं टाईट आणि कॉम्पॅक्ट होतं की आम्हाला आणि सगळ्यांना स्क्रिप्ट खूप आवडली होती. सो प्रत्येकाचा फोकस होता की सीन्स किती चांगले होतील, त्यामुळे ॲब्सल्युटली सगळे कॉपरेट करत होते. तर माझ्याकडे सॉरी काहीच किस्से नाही आहेत प्रँक्सचे किंवा कोणी त्रास दिला असं काही नाही आहे. त्रास दिला ना तिच्याकडे अजिबात वेळ नव्हता. हिरो असले तरी ती मेन हिरो आहे, कारण तिच्या भोवती फिरत असल्यामुळे. आणि तशी ती अभ्यासू अभिनेत्री, प्रत्येक गोष्ट म्हणजे तिच्या एकंदर कॉन्सन्ट्रेट स्क्रिप्टवर डायलॉग तर त्याच्यातच ती असल्यामुळे. आणि खूप जबाबदारी असते जेव्हा तुम्ही म्हणजे असं नाही काम करणं म्हणजे सिनेमात काम करणं हीच मोठी जबाबदारी असते. पण जसं असं ऑथर बॅक रोल किंवा तू प्रोमध्ये पाहत असशील की सगळं श्रुतीच्या भोवती घडतं आहे, तर श्रुती खूप स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे. आणि फक्त ते म्हणजे हा विनोदी सिनेमा नाही, आधीच म्हटलं आहे, हा खूपच नातेसंबंध जपणारा पण एका विनोदी पद्धतीने त्याच ह्युमरस पद्धतीने येणाऱ्या गोष्टी. पण काही गोष्टी येत आहेत ज्या सिनेमात कळतील. आणि ती तेवढी काय म्हणूया स्ट्रॉंग अभिनेत्री की त्या सगळ्या गोष्टी तिने त्या सिनेमात मांडल्या आहेत. सो हे म्हणजे तसाही तेवढा वेळ नव्हता एवढं टाईमपास करायला किंवा मजामस्ती करायला. पण सिनेमाच्या भोवती म्हणजे सिनेमात घडताना ज्या मजामस्ती झाल्या तेवढ्याच आहेत. पण ती प्रचंड कॉन्सन्ट्रेट करून आणि खरंच म्हणजे अर्धभूषण अर्ध सिद्धार्थ जाधव आहे, पण बाकी म्हणजे मयुरी देशमुखच थ्रूआउट ते पात्र निभवत असल्यामुळे तिला ती जबाबदारी जास्त होती. आणि तिने म्हणजे तू बघशीलच सिनेमा, तिने मजाच केली आहे. नाही, मला हे ॲड करायचं होतं की इथे पण आमच्या स्टाईल्स कम्प्लिटली ऑपोजिट आहेत प्रिपरेशनच्या. हा 2-3 वेळा म्हटला ही अगदी फोकस्ड कॉन्सन्ट्रेशनने काम करणारी, आणि हा ऑपोजिट. ह्याला म्हणजे फोकस्ड इन द सेन्स त्याच्या कामात असेल तो, पण शॉर्टच्या आधी इकडे तिकडे फिरणं, सगळ्यांची मजा मस्ती करणं आणि ॲक्शन म्हटल्यावर तो जे काही सीनमध्ये त्याचं काय ट्रान्सफॉर्मेशन व्हायचं. सो ते पण मला ॲज अन ॲक्टर खूप इंटरेस्टिंग वाटलं ऑब्झर्व करायला की कोणीतरी इतकं सहजपणे ॲक्शन आणि कटमध्ये स्विच ऑन अँड स्विच ऑफ होतो आहे. सो तिथे पण आमचा ॲब्सल्युटली ऑपोजिट अप्रोच होता. तुझा सॉरी प्रश्न काय होता तुझा दुसरा? प्रँक. हां नाही प्रँक एवढी कोणी जास्त त्रास दिला. पण भूषण असेल किंवा मयुरी असेल, गेल्या वर्षात प्रियाताई असतील किंवा प्रतीक्षाताई असतील, मला वाटतं एक्सपिरियन्स खूप काउंट होतो. भूषणचं कॅरेक्टर जे आहे अथर्व, म्हणजे आता भूषण असलं असतं त्याने त्याच्या कॅरेक्टरबद्दल जास्त बोललं असतं, पण एकंदर सिनेमा केल्यानंतर स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्याचे कॅरेक्टर खूपच संयमी आणि खूप समजूतदार आणि स्टाईलाइज कॉर्पोरेटचा बॉस वगैरे सगळं रिच फॅमिलीशी बिलॉंग करणारा. आणि म्हणजे माझ्याकडे ही डेनी पहिली का मी ह्या कंपनीची घेतलेली आहे हे बोलणारे खूप असतात आणि काही ती गोष्ट फील करतात. तो फील करणारा ते कॅरेक्टर आहे की तो त्याच्या एखाद्या अटायरमध्येच कळतं की हा खूप श्रीमंत घराण्याशी बिलॉंग करतो, तेवढा समजूतदार आहे, पैशाचा माज नाही आहे, फॅमिलीज एथिक्स जपणार आहे. हे सगळं ना त्यांनी पात्र निभावलं तर तो व्यक्ती म्हणून पण तसाच आहे.
समंजस, मनमिळावू, खूप छान पद्धतीने बोलणारा, म्हणजे हा खरा वेगळा विषय होईल. पण आमचं फोटोशूट जेव्हा मयूर सरांनी आमचं फोटोशूट केलं होतं सिनेमाचं, त्याच्यानंतर मयूरी, मी आणि भूषण आम्ही एक कॉफी प्यायला एका ठिकाणी गेलो होतो. आणि तेव्हा मला असं वाटतं की मी भूषणशी पहिल्यांदा इतका वेळ जास्त बोललो असं मी म्हणेन मी. पण त्याच्यातून ना तो आपलेपणा दिसतो, तो कुठेही असा मेडअप नसतो. क्या सिद्धार्थ जोशी बोलूया आपण, तो असं ओघाने, आपण खूप कमी लोकांकडे ना आपलेपणाने व्यक्त होतो, तसा तो मुलगा आहे. आणि तेच त्यांनी सिनेमात केलं. म्हणजे त्यांनी खूप इंटरेस्टिंगली काम केलं. म्हणजे खरंच मयुरी किंवा ती श्रुती ही खरंच कन्फ्यूज होऊ शकते की माझ्या आयुष्यात अथोरासारखा एवढा छान मुलगा मी डिझर्व करते की मारुतीसारखा छान मुलगा डिझर्व करते. कारण ते दोन्ही मुलं, ती दोन्ही पात्र एवढी गोड आहेत आणि ते त्यांच्या त्यांच्या स्वभावविशेष घेऊन त्या सिनेमात वावरतात. पण मरण मात्र बरोबर श्रुतीचं आहे. आणि काय आहे ना, या फिल्ममध्ये आम्ही लग्न या विषयावर भाष्य करतोय. कुठेतरी लग्न या विषयावर एक कॉमेंट्री आहे थ्रू आउट आणि इन दी एंड ऑल्सो. त्यामुळे आणि ती खूप जबाबदारीने त्याचं लिखाण केलं आहे. कारण लग्न हा असा विषय ज्याच्यावर सगळ्यात जास्त मीम्स बनतात. इट इज़ अ टॉपिक ऑफ जोक्स. लग्न शादी का लड्डू खाए वो पछताए, ना खाए वो भी पछताए. सो त्यामुळे त्याच्यावर स्क्रिप्ट लिहिणं, ती पण रॉमकॉम लिहिणं, ॲज ॲक्टर्स आमच्यावर जबाबदारी होती की त्या गोष्टी त्या इफेक्टिवली मांडल्या गेल्या पाहिजे. कारण खूप थिन लाईन असते. तुम्ही कुठल्याही इतक्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशनवर तुम्ही एखादी कॉमेंट्री कराल तर ती कुठल्या पद्धतीने रिसीव्ह होती आहे. कारण खूप थिन लाईनवर चालली आहे थ्रू आउट द फिल्म. ह्या विषयाला घेऊन श्रुतीचं पात्र ॲटलिस्ट खूप थिन लाईनवर चालतं आहे. त्यामुळे ती कॉन्स्टंट एक जबाबदारी माझ्यावर स्क्रिप्ट वाचल्यापासून होती की हे पात्र या पद्धतीनेच एक्सप्रेस झालं पाहिजे, नाहीतर ते सगळं उथळ वाटेल, नाहीतर त्याची जी लिखाणात मजा आहे ती आपण आणू शकणार नाही. सो म्हणून मला वाटतं की मजा आम्ही जर काही केली असेल सेटवर तर ती आमच्या पात्रांना रंगवण्याची मजा केली आहे. लग्न कल्लोळ हा पहिलाच चित्रपट आहे. आणखी कोणते कोणते चित्रपट करायचा डॉक्टर डिरेक्टर सरांच्या मनात आहे? नाही, खरं तर एक माझा सिनेमा रिलीज होतोच आहे, पण बघा हो स्टारकास्ट रेडीच आहे. नाही, स्टारकास्ट रेडीच आहे आणि अतिशय समर्पक उत्तर दिलंय सरांनी. पुढचा सिनेमा जो मी करेल मराठीतच करेल आणि तो लग्न कल्लोळ 2च असेल सर. आणि ह्यात ही फॅमिली आणखीन एक्सटेंड होईल क्या बात आहे. ह्या स्टारकास्ट सोबत. आणि खरं तर म्हणजे पहिली माझी फिल्म आहे ही, निर्माता म्हणूनही दिग्दर्शक म्हणूनही. आणि माझ्यासाठी हे लर्निंग इन्स्टिट्यूटसारखं काम झालं. काय होतं की आपण नाटकात जे काही काम करतो, मग ते दिग्दर्शनाचं असेल, निर्मितीचं असेल, स्वतः ॲक्टर म्हणून तिथे स्टेजवर आपण जे काही करतो, त्या पलीकडे फिल्म मेकिंग ही प्रोसेस कम्प्लिटली पूर्णपणे डिफरंट आहे. आणि लग्न कल्लोळ करत असताना मला म्हणजे हे जिवंत इन्स्टिट्यूट्स माझ्या समोर होते. सिद्धार्थ जाधव असेल, भूषण प्रधान असेल, मयुरी देशमुख, प्रिया बेर्डे, सुप्रिया कर्णिक, भारत गणेशपुरे, विद्या करंजीकर, अमिता कुलकर्णी, हे मी त्यांच्याकडून शिकत होतो, खरं तर ॲब्झॉर्ब करत होतो. आणि सिद्धू सर जे म्हणाले की ते दिग्दर्शकाचं तंत्र आहे की त्यांनी ॲक्टरला काय इन्स्ट्रक्ट करून ॲक्टरकडून काय काढायचं. पण मला वाटतं की तितकंच महत्त्वाचं तेही असतं की डिरेक्टर म्हणून आपले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते त्या ॲक्टरने किती सहजरित्या किंवा किती एक्सेप्ट करून ते ॲब्झॉर्ब होत आहेत त्या कॅरेक्टरमध्ये. तर मला वाटतं हीच खरी गंमत आहे आमच्या लग्न कल्लोळची की डिरेक्टर म्हणून मी जितकं प्रामाणिकपणे काम बघितलं आहे, आमचे मोहम्मद बर्मावाला सरांनी जे काम केलं आहे त्याला तितकाच चांगला प्रतिसाद आणि तितकाच चांगला रिस्पॉन्स आमच्या संपूर्ण कास्टने दिला आहे. आणि पुन्हा एकदा तेच लग्न कल्लोळ अर्थातच सिद्धू सरांच्याही भाषेत, आणि मीही तेच मानतो की मायबाप रसिक प्रेक्षक लग्न कल्लोळला डोक्यावर नक्की घेतीलच असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे आगामी चित्रपटही माझा लग्न कल्लोळ 2च असेल आणि त्यामध्ये ही फॅमिली आणखीन एक्सटेंड होणार आहे. क्या बात आहे. म्हणजे TV9 मध्ये आणखी एक काम मिळालंय. हो, फक्त केक यायचं बाकी आहे. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला, फार वेळ झालाय, कल्लोळ सुरू झालेला आहे. या चित्रपटात समजा हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा याचं एखादं कारण द्यायचं असेल तर? एक नाही, याचे बरेच कारणं आहेत. सर्वप्रथम कारण की हॅशटॅग आपला मराठी सिनेमा हे एक कारण. त्यानंतर इतकी सुंदर, प्रेमळ आणि
इतकी तगडी स्टारकास्ट याच्यामध्ये आहे की म्हणजे माझ्या जनरेशनचे आम्ही ह्या लोकांना बघत लहानचे मोठे झालो आहे. बरेच जणांनी यांच्याकडे बघून अभिनय शिकलेत. तर अभिनयाची सुद्धा मेजवानी म्हणून हा चित्रपट प्रेक्षकांनी नक्की बघावा. आणि त्यानंतर फॅमिली व्हॅल्यूज असणारा आपण म्हणजे आम्ही प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ही गोष्ट आवर्जून सांगतो आहे की माझी 5 वर्षांची मुलगी असेल किंवा माझी 80-85 वर्षाची आजी असेल, तर मुलीपासून आजीपर्यंतचे मध्ये जे काही सगळे घटक आलेत आपल्या फॅमिलीतले, की त्यांनी एकत्र बसून तो सिनेमा एन्जॉय करतील. आणि त्यावेळापुरतं आपण जे फॅमिली व्हॅल्यूज म्हणतो की आपलं फॅमिलीमध्ये आपण कोण आहोत आणि आपली भूमिका काय आहे, त्याने कसा फरक पडतो, हे समजून उमजून जेव्हा आपण कनेक्ट करतो त्या व्यक्तिरेखेशी, त्यामध्ये मला वाटतं नक्कीच प्रेक्षक जुळवून घेतील आणि त्या गोष्टीसाठी हा सिनेमा बघावा. आणि बस ही इतकी कारणं मला वाटतं पुरेशी आहेत. तर नक्की पुन्हा एकदा आवाहन करतो रसिक मायबाप प्रेक्षकांना, 1 मार्चला आमचा लग्न कल्लोळ सिनेमा प्रदर्शित होतोय तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. नक्की जा, बघा, पुन्हा बघा, सर्वांना सांगा. डिरेक्टर सरांनी तर आवाहन केलंय, तुम्ही दोघं पण प्रेक्षकांना एकदा आवाहन करून टाका. नाही, मला प्रामाणिकपणे खूप वेगवेगळ्या धाटणीचे मराठी सिनेमे आपल्या मराठी इंडस्ट्रीत रिलीज होत आहेत. प्रत्येकाचा मोटिव्ह किंवा प्रत्येकाचा हेतू हा मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणं असतं. आम्ही सगळ्यांनी हाच एक घाट घातला, एक छान रोमॅन्टिक कॉमेडी तुमच्यासाठी आणलेली आहे. तुमचे आवडते कलाकार या सिनेमात आहेत, सिनेमाची गाणी वाजतायत, ट्रेलर आता लॉन्च होईल, ट्रेलरमधूनही आणखी गोष्टी उलगडत जातील. आमचा हेतू तुमचं मनोरंजन करणं आहे, त्यासाठी आम्ही सगळी मेहनत घेतो आहे. तुम्ही नक्की थिएटरमध्ये या. तुमचा हिरमोड होणार नाही, तुमची करमणूकच होईल, तुमचं मनोरंजन होईल यात शंका नाही. त्यामुळे नक्की बघा. 1 मार्चपासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये लग्न कल्लोळ. मी तर हेच म्हणेन की एकदा तुम्ही पहा थिएटरमध्ये जाऊन, आमचं अपील आहे म्हणून. दुसऱ्यांदा तुम्ही स्वतः जाल, कारण ही फिल्म अशी आहे जिची रिपीट व्हॅल्यू नक्की आहे. एक अतिशय निखळ रोमॅन्टिक कॉमेडी जी तुम्हाला हसवणार आहे आणि त्यात खूप सुंदर रोमॅन्स अशा 2 ऑपोजिट लोकांसोबत तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर ही फिल्म एक कम्प्लीट एंटरटेनिंग पॅकेज असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप खात्री आहे की तुम्ही एंटरटेन व्हाल. तर पहिल्यांदा फक्त आमच्यासाठी जाऊन बघा, दुसऱ्यांदा तुम्ही स्वतः जाऊन बघाल. तर हा कल्लोळ तुम्ही पाहिलेलेच आहे. त्यांचा चित्रपट लग्न कल्लोळ हा 1 मार्चला येत आहे. हा नक्की मी तर जाऊन पाहणार आहे, तुम्ही पण जाऊन पहा. आणि हा चित्रपट, यातली गाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह आरती येवटी, TV9 मराठी.